नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल। सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। मी या यूट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी नोकरी, सरकारी योजना याविषयीची माहिती देत असतो। मी आज आपणास SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच केंद्रीय कर्मचारी चयन आयोग यांच्यातर्फे जी भरती जाहीर झाली आहे त्या भरतीबद्दलची माहिती सांगणार आहे। अक्षरशः फक्त 10वी क्वालिफिकेशनवरती ही भरती करण्यात येणार आहे। तर या क्वालिफिकेशनसाठी या नोकरीसाठी काय वय लागणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती, यासाठीचा अर्ज ऑनलाईन करता येईल का ऑफलाईन करता येईल, तो कुठे करायचा, कसा करायचा याबद्दलची सर्व माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। तर हा व्हिडिओ आपण स्किप न करता पूर्ण पाहावा। तसेच या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम येणाऱ्यांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा, यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास सर्वप्रथम केंद्रीय भारत सरकार यांच्यातर्फे कर्मचारी चयन आयोग स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यातर्फे ही जाहिरात काढण्यात आलेली आहे। हे पहा 5/9/2024 या दिवशी हे नोटिफिकेशन काढण्यात आलेले आहे। कॉन्स्टेबल, सेंट्रल आर्म पोलीस फोर्स व SSF रायफलमॅन या पदासाठी ही भरती केली जाणार आहे। या भरतीसाठीची ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख काय असणार आहे तर 5/9/2024 या दिवशी ऑनलाईन ॲप्लिकेशन्स चालू होणार आहेत व 14/10/2024 या दिवशी शेवट आहे ॲप्लिकेशन करण्याचा। याच्या अंतर्गत पुरुष आणि महिला हे दोघेही अप्लाय करू शकतात। पुरुषांसाठी टोटल 35,612 जागा आहेत व महिलांसाठी टोटल 3,869 जागा आहेत। अशा मिळून टोटल 39,481 जागा आहेत। आपण ही नोटिफिकेशन बघून पूर्ण बघू शकता। SC साठी किती आहेत, ST साठी किती आहेत, OBC, EWS आणि अनरिझर्व्ड म्हणजे ओपन अशा पूर्ण जागा आहेत दिलेल्या। याच्यामध्ये पे स्केल काय असणार आहे याच्यासाठी तर पे लेवल 1 18,000 ते 56,000 असणार आहे। आपल्याला शिपाई NCB पदामध्ये शिपाईसाठी पे लेवल आणि पे लेवल 3 ला 21,000 ते 69,100 आणि हा बेसिक पे असणार आहे। अदर अलाउन्सेस वेगळे असतातच। एज लिमिट काय असणार आहे ते पाहू तर हे पहा, एज लिमिट 18 ते 23 असणार आहे एज लिमिट। 1/1/2025 या दिवशी आपलं वय मिनिमम 18 पाहिजे किंवा मॅक्झिमम 23 पाहिजे। या दोन्हीच्या मधले मुलं यासाठी अप्लाय करू शकतात। इथं असं दिलेलं आहे की कॅन्डिडेट नॉट बिफोर 2/1/2002 म्हणजे 2/1/2002 च्या अगोदरचा जन्म नसावा किंवा लॅटर दॅन 1/1/2007 म्हणजे 1/1/2007 नंतरचा जन्म नसावा। 2002 व 2007 याच्या मधील मुले यासाठी अप्लाय करू शकतात। आणि नंतर SC ST साठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे म्हणजे या 18 ते 23 प्लस 5 वर्ष वय वाढवून हे SC कॅटेगरीच्या मुलांसाठी भेटू शकतं। SC आणि ST OBCच्या मुलांसाठी 3 वर्ष वयोमर्यादा आणि एक्स सर्व्हिसमॅनला 3 वर्ष असं एज रिलॅक्सेशन म्हणजे वयामध्ये सूट म्हणजे हे 18 ते 23 अधिक SC साठी 5 वर्ष धरली तर 18 ते 28 वर्ष वयापर्यंत ती मुलं अप्लाय करू शकतात। OBC कॅटेगरीची 23 आणि 3 26 वर्ष वयापर्यंतची अप्लाय करू शकतात। आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते पाहू आपण। एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे बघा इथं। द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास्ड मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी और 10th क्लास एक्झामिनेशन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड बोर्ड युनिव्हर्सिटी बिफोर द कट ऑफ डेट दॅट इज 1/1/2025 म्हणजे 1/1/2025 च्या अगोदर 10वी पास आउट झालेला पाहिजे। तुमच्याकडे कोणत्याही युनिव्हर्सिटीची 10वी पासची डिग्री असली तरी चालणार आहे। तसेच यासाठी तुम्हाला
कोणतीही पर्सेंटेजची अट दिलेली नाही आहे, म्हणजे 10वीत तुम्हाला किती टक्के मार्क पाहिजेत अशी कोणतीही अट दिलेली नाही आहे. तुम्ही 10वी फक्त पास पाहिजे. 10वी पास असला की तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. केंद्र सरकारची नोकरी आहे. यासाठी अप्लाय कसं करायचं, तर यासाठी हाऊ टू अप्लाय ऑनलाईन या साईटवरती जायचं. ऑनलाईन गव्हर्नमेंटची काही वेबसाईट दिलेली आहे https://ssc.nic.in वरती, व त्याच्यावरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं. आपलं वन टाईम ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन करायचं आणि रजिस्ट्रेशन करून मग अप्लाय आपण करू शकता याच्यासाठी. आता यासाठी फी किती असणार आहे परीक्षा फी, तर 100 रुपये, फक्त 100 रुपये परीक्षा फी आहे आपल्याला. 100 रुपये परीक्षा फी. आणि SC STच्या कॅटेगरीच्या मुलांसाठी फी नाही आहे. एक्सेम्प्टेड SC ST एक्स सर्व्हिसमेन यांच्यासाठी फी पेमेंट ऑफ फी फ्री नाही आहे, फ्री आहे आपल्यासाठी. आणि ही फी आपण ऑनलाईन अप्लाय करू शकता. ऑनलाईन भीम UPI तर्फे, नेट बँकिंग, मास्टरकार्ड, रुपे डेबिट कार्ड यातर्फे आपण फी ऑनलाईन पे करू शकता. ऑनलाईन पे करण्याची तारीख आहे 15/10/2024 रात्रीच्या 11 वाजेपर्यंत ऑनलाईन पे करू शकता. 14 तारखेपर्यंत फॉर्म भरायची शेवट तारीख आहे. आता यासाठीच्या तारखा पाहून घेऊ. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन, हे ऑनलाईन ॲप्लिकेशन पहा 5 तारखेला चालू होणार आहे आणि 14 तारीख शेवट आहे. 5/9/2000 या दिवशी चालू होणार आहे. 14/10/2024 या दिवशी एंड तारीख आहे. लास्ट तारीख ॲप्लिकेशनची 14/10/2024. तसेच ऑनलाईन पेमेंट करण्याची शेवटची तारीख ही 15/10/2024 आहे. म्हणजे फॉर्म भरण्याची तारीख संपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी 1 दिवस दिलेला आहे ऑनलाईन फी भरण्यासाठी. त्याच्यानंतर विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन, म्हणजे आपल्या फॉर्ममध्ये जर काही चूक झाली असेल तर ती दुरुस्ती आपण 5/11/2024 ते 7/11/2024 या 2 दिवसापर्यंत करेक्शन करू शकतो आपण. जर आपल्या फॉर्ममध्ये काही चूक झालेली असेल तर ती पेमेंट सहित जी काही चूक असेल ती करू शकतो. आणि टेंटेटिव्ह एक्झाम डेट, म्हणजे एक्झाम परीक्षा याची जानेवारी ते फेब्रुवारी 2025 पर्यंत असू शकते. ती पण टेंटेटिव्ह आहे, म्हणजे अजून पुढे जाऊ शकते, पण जानेवारीत होईल अशी अपेक्षा धरून आपण फॉर्म भरा आणि व अभ्यास चालू करा यासाठी. आणि आपली परीक्षा जी असणार आहे ते परीक्षा आता रिजनल लँग्वेज म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये आपण देऊ शकतो. हे पहा, मराठी मातृभाषा इथं दिलेली आहे, म्हणजे मराठीमधून आपण ही परीक्षा देऊ शकतो. आणि ही कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे. CBSE ही कमिशन इंग्लिश आणि हिंदी, ही परीक्षा इंग्लिश, हिंदी आणि 13 रिजनल लँग्वेजेसमध्ये होती. त्यातलं मराठी आपली लँग्वेज दिलेली आहे, त्याच्यामुळे ही परीक्षा आपण मराठीतून देऊ शकता. त्यामुळे मराठी मुलांनी जास्तीत जास्त ह्या परीक्षेसाठी अप्लाय करा व लवकरात लवकर या नोकरीचा फायदा घ्या. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यास या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल बटन प्रेस करा, म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास प्राप्त होतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.